न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीसमोर। ही इमारत काही वर्षापूर्वी बांधलेली आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे। आपण बघू शकता की या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे हे गेट आहे आणि आतमध्ये काम चालू आहे। या तहसील कार्यालयाची इमारत काही वर्षापूर्वी बांधलेली आहे। ही चांगल्या अवस्थेमध्ये आहे, परंतु इथं तब्बल 4 कोटी रुपयाचं दुरुस्तीचं काम सध्या या इमारतीमध्ये सुरू आहे। आपण बघू शकता की ही या इमारतीची जी फरशी आहे ही अत्यंत चांगल्या पद्धतीची फरशी आहे, तिला काहीही झालेले नाही। परंतु काही ठिकाणच्या किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली या इमारतीला 4 कोटी रुपये लागले नसतील तेवढा खर्च या रिपेरिंगवर केला जात आहे। थोडा नव्हे तर तब्बल 4 कोटी, जवळपास 4 कोटी रुपयाचा खर्च या इमारतीच्या दुरुस्तीसाठी, रंगरंगोटीसाठी, फर्निचरसाठी केला जात आहे। खरं तर एवढ्या पैशामध्ये नवीन इमारत बांधू शकते आणि जी इमारत चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्या इमारतीमध्ये हे सध्या दुरुस्तीचं काम चालू आहे। आपण बघू शकता या ठिकाणी की इथं जे तहसीलदार मॅडमची कॅबिन आहे ही कॅबिन मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। याची व्यवस्था ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। आपण बघू शकता अतिशय पॉश पद्धतीने हे तहसीलदार मॅडम यांची कॅबिन आहे ती करणं आवश्यक आहे। लोकांना चांगल्या सोयी मिळणं आणि चांगलं वातावरण असणं यासाठी कॅबिन चांगली राहणं हे काही वावगं नाही, परंतु चांगलं काम असताना ते मोडीत काढून सनी या ठिकाणी हे दुरुस्तीचं काम तब्बल 4 कोटी रुपये चालले। इकडल्या या परिसरामध्ये फरशी ही काढून टाकण्यात आलेली आहे। जी फरशी चांगल्या अवस्थेत होती, शाबाजी फरशी होती, पण तिथं आता नवीन मॉडिफाय खर्च दाखवायचा म्हणून ही फरशी केली जात आहे। त्याचबरोबर आता इकडे जे पूर्वी लोक बसत होते तिथं वेगवेगळ्या कॅबिन, नवीन फरशी जी चांगली होती पण ती फरशी काढून टाकून आता नवीन केली जात आहे। त्याचबरोबर रंगरंगोटी, प्रत्येकाला वेगवेगळं स्वतंत्र बाथरूम वगैरे असा हा खर्च होणार आहे या इमारतीवर। त्याचे अंदाजपत्रकीय जे बजेट आहे ते जवळपास 4 कोटीचं आहे। खरं तर शासनाकडे पैशाची कमतरता आहे आणि दुरुस्तीच्या नावाखाली जे बोगस कामं या ठिकाणी सर्व सुरू आहे ते कुणाचं उत्तर पांढरं करण्यासाठी चालू आहे हे जनतेसमोर यावं म्हणून या निमित्तानं आम्ही तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये 4 कोटी रुपयाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि ती बोगस पद्धतीने सुरू आहे। त्याचा दर्जा हा उत्कृष्ट नाही, व्यवस्थित नाही आणि शासकीय कामाला अडथळा सुद्धा म्हणजे होत आहे। या कामामुळे की ऑफिस तिकडे शिफ्ट करावं लागलेलं आहे, त्याला काही लोकांच्या नागरिकांना त्यांना कमी जागेमध्ये बसून कारभार करावा लागत आहे, पण वरूनच मंजुरी आल्यामुळं तहसील कार्यालयाच्या व्यवस्थापनाचा यात नाईलाज आहे। हे काम होणार आहे, परंतु तब्बल 4 कोटीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे हे जनतेला अवगत असावं यासाठी आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून तहसीलच्या इमारतीच्या 4 कोटी दुरुस्तीची बातमी आपणापर्यंत घेऊन आलेलो आहोत।